पारंपरिक मच्छीमारांवर होणारा अन्याय म्हणजे एकंदरीत पर्सनेटमुळे किंवा एलईडी फिशिंगमुळे जे काही फिशिंग होते त्याच्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर त्यांचा अन्याय होतो। पण आम्ही हे सरकार आल्यानंतर अध्यक्ष महोदय आम्ही किनारपट्टीची सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर आळा किंवा नियंत्रण ठेवण्याची पूर्ण पद्धतीने तयारी अध्यक्ष महोदय केलेली आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय जाधव साहेब आम्ही केलाय की आम्ही ड्रोनची सुरक्षा वाढवलेली आहे अध्यक्ष महोदय। एका बाजूला आपल्याला गस्ती नौका ज्या काय आता लाकडी गस्ती नौका आहेत त्याच्यामुळे त्या जसं नेहमी आमचे जाधव साहेब असतील अन्य लोक आवर्जून त्याच्याबद्दल उल्लेख करतात, त्या लाकडी गस्ती नौकांमुळे अध्यक्ष महोदय मला नाही वाटत ते कोणालाही वाचू शकते। कारण का समुद्रामध्ये गेल्यानंतर ज्या बाहेरून येणारे जे ट्रॉलर्स आहेत ज्या अनधिकृत मासेमारी करण्यासाठी येतात त्यांच्याकडे एवढं साधन समृद्धी असते, कधी कधीकडे वेपन पण असतात, त्यांच्यासमोर आमच्या लाकडी गस्ती नौका टिकूच शकत नाही। म्हणून आम्ही विभागाच्या अंतर्गत आता फायनान्सकडे आमची ती फाईल गेलेली आहे, म्हणून 15 स्टीलच्या गस्ती नौका जाधव साहेब आपण खात्यासाठी मागवणार आहोत, जेणेकरून सिंधुदुर्ग पुण्यापासून मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत आपल्याला 15 गस्ती नौका प्रत्येक जिल्ह्यानिहाय आम्ही देण्याचं ठरवलं आहे। त्याचबरोबर ड्रोनची पण सुरक्षा आता जे काय आमच्या 10 ड्रोन सुरू आहेत त्याला अजून 10 ड्रोन घेऊन, कारण का अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे एवढं नियंत्रण आलेलं आहे। आमचं कंट्रोल सेंटर आमचे फिशरीज कमिशनर ज्या ऑफिसमध्ये बसतात तिथेच आहे। प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती ह्या ड्रोन सुरक्षेच्यामुळे आम्हा लोकांना उपलब्ध होते आणि म्हणून कारवाई करणं पण त्याच्यामुळे फार सोपं होतं। आता गेल्या काही वर्ष म्हणजे 1-2 वर्षामध्ये जवळपास 56 पेक्षाही जास्त नौकांवर आम्ही लोकांनी कारवाई केलेली आहे। 33 कोटी 77 लाख एवढा इतका दंड आम्ही आकारलेला आहे। पण अध्यक्ष महोदय मी हेही सांगेन, मी जोपर्यंत 100% अनधिकृत मासेमारी बंद होत नाही किंवा 100% एलईडी मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत जेवढी जास्त सुरक्षा वाढवायला लागेल तेवढी आम्ही निश्चित पद्धतीने वाढवू आणि जेणेकरून आमच्या पारंपरिक मासेमारांचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही एवढी काळजी आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही ह्या निमित्ताने आम्ही घेणार आहोत।